तर मी आज बनवते मोमोज. तर मला जेवण बनवायची खूप जास्त आवड आहे. मला बनवायला वेगवेगळे पदार्थ बनवायला आणि ट्राय करायला खूप आवडतं. तर आज खूप जास्त थंडी पडली आहे. मला तर थंडी अजिबात सहन नाही. आणि थंडी पडल्यावर आपल्याला खाऊ काय वाटतं? मला तरी आवडतं मोमोज खायला. सो मी आता बनवणार आहे मोमोज. चला बघूया. तर मी आता झोपेतून उठून आले म्हणून पण आता आपण तयार होऊया आणि मोमोजच्या तयारीला लागू. तर मी आज हॅपी बनवते. तर आय थिंक सो माझे मोमोज चांगले बनतील. आणि मी मोमोज माझ्या स्टाईलनं बनवते. मी कोणाची रेसिपी कॉपी वगैरे नाही. मला माझीच रेसिपी आवडते. मी बघूया. मोमोज बनवण्यासाठी म्हणजे मोमोजच्या आतली ग्रेव्ही बनवण्यासाठी मी यूज करेन अनियन, कोबी, मिरची, याला काय लसूण आणि आलं सगळं मी आपण सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही आधी आग लावून टाका. मग त्याच्यात कढई घेऊन तेल टाकून मग मस्तपैकी कांदा परतून घ्या. आणि जो आपण मिक्सरच्या भांड्यात जो मसाला बनवलेला आहे तो मसाला आता त्यात टाकून मस्तपैकी ठसका लागू द्या सगळ्यांना. देन मग त्याच्यात कोबी टाकायचा आणि हे सगळं मस्तपैकी परतून घ्या. एकदम क्रंची फील झालं पाहिजे. मग त्यात मीठ आणि सोया सॉस टाकायचा आणि ते मस्तपैकी परतून घ्यायचं. आता हा मसाला बनवून तयार झालेला आहे. आणि मी आता ठरवलं आहे की मी हे हेल्दी बनवणार. तर मी मैदा नाही यूज करणार. तर चपातीच्या पिठाने आपण मोमोज बनवायचे. आणि मी फर्स्ट टाइम स्टीम मोमोज बनवणार आहे. मी ह्याच्या आधी पण मोमोज बनवतात पण ते फ्राईड मोमोज बनवतात. तर आता आपण स्टीम मोमोज बनवतो. तर चला पीठ बनवू. सो काय पीठ मळून झालेलं आहे आणि भाजी बनवली. माझं पीठ हे मळून झालं आहे. आता ही भाजी पण झालीच आहे. आता ही गार व्हायची वाट बघूया.